वाड, श्रीनाथ थेटे, मोनीश दोंदे, सुनील मते, रावसाहेब जाधव, उत्तमशेठ पांडली मंडलिक, शरद गोंगडे, अरुण रोकडे, खंडू भोये, रमेश भोये, दिलीप चौधरी, दशरथ धांडे, खूप नाव झाली, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातबाई, सचिल कर्डिले आणि अनेक सरपंच. तुमचं पण आहे काय? हा, विके जाधव, पीके जाधव 25 वर्ष सरपंच. तुमचं मनापासून स्वागत करतो. बबनराव महेश दुने सगळ्यांना धुवून आले नाशिक मध्ये. काय विलास, काय तिकडे काय शिल्लक बिल्लक ठेवले का नाही? काय हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है क्या? आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या इथं मंत्री दादा भुसे आहेत, आपले खासदार नरेश म्हस्के आहेत, भाऊसाहेब चौधरी आहेत, आपले माजी खासदार सदाशिव गोडसे आहेत, इकडं आपला अप्पा करंजकर आहेत, पेलवान आहेत. पण आज अजयची आई वारली, बोरसेची अजय बोरसेंची आई वारली, त्यामुळे ते आले नाहीत, सकाळी होते. तर सर्व नगरसेवक, पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ पण आहेत, लाडके शेतकरी पण आहेत. लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही, काळजी करू नका. आणि म्हणून आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल पूर्ण भरून गेलाय, बाहेर लोक आहेत आणि अजून रस्त्यामध्ये लोक येत आहेत. त्या रस्त्यातल्या गाडीमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून, बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा चाहता आणि माझाही लाडका कार्यकर्ता, असं विलास शिंदेचं तिथं काम आहे. आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर 2 दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्नाला गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला प्रेसवाले आले होते. अरे बोलो, लग्नामध्ये काय प्रेस कॉन्फरन्स, मी तर शुभेच्छा द्यायला आलोय. तर बोले नाही काय, विलास शिंदे कधी प्रवेश करणार? मी बोलो, मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला आहे, आता त्यांच्या वधूवरात मुला मुलीत आशीर्वाद द्यायला आलोय तिकडे. हा, आणि जावयाचा पण प्रवेश घेतलाय, व्याई पण प्रवेश घेतलाय, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. असे जावई म्हणजे आपल्या एक शिवसैनिक वाढल्या आणि त्यांचं कुटुंब वाढलं. त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता, प्रत्येक अडीअडचणीमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता. मी म्हणून त्याला म्हणालो, बरं तू बाबा एवढा उशीर का केलास? तर बोले, सगळ्यांना सोबत घेऊन यायचं होतं ना मला, त्यामुळे सगळे जुळवाजुळवी सुरू होती. मला वाटतं हा एक टप्पा आहे, अजून दुसरा टप्पा होईल. मला वाटतं नाशिकमध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही. शिवसेना आपली पक्की धनुष्यबाण पक्का आहे ना, शिवसेना खरी शिवसेना. आज तुम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहे. आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले, आनंद दिघे साहेबांच्यावर टीका केली, त्यांना जनतेने जागा दाखवली. खरं म्हणजे रोज शिव्यासाप, टीका. आणि मगाशी विलासने सांगितलं की जेव्हा आम्ही 40-50 आमदार घेऊन एक शिवसेनेमध्ये उठाव झाला, शिवसेनेमधून आम्ही दुसरीकडे नाही गेलो,
शिवसेनेमध्येच उठाव झाला जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करतं, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देतं. बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी होऊ देणार नाही, काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करीन. त्याच काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आम्हाला ते पाऊल उठवावं लागलं, उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून पायउतार झालो. दादा भुसे पण मंत्री होते, माझ्याबरोबर 8 मंत्री होते. मला सांगा, सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचं तिकडे जायला 10 वेळा विचार करतो. आमदार आणि मंत्रीपद सोडून कोण कसे येऊ शकतं? आणि म्हणून विचारधारा बदलल्यामुळे आम्हाला बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जावं लागलं. शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवावं लागलं, धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवावा लागला आणि म्हणून